नमस्कार मुलांनो. मुलांनो, आज बालदिन. या बालदिनानिमित्ताने मी तुम्हाला दोन छोट्या कविता ऐकवते. तुमच्यासाठी आहेत. खरं सांगू का, मलाही कायम लहानच राहावंसं वाटतं, पण लहान राहता येत नाही ना. मग मी काय करतो, मुलांमध्ये राहतो आणि मुलांसाठी कविताही करतो तुमच्यासाठी. ऐका हं. गंमत आहे नाही का, आपल्याशी चिव बोलते, काऊ बोलते, चिव चिव, भू भू, काव काव, म्याव म्याव. पण ते काय बोलतात कळतच नाही बघा. ते बोलायला लागले तर किती मजा येईल नाही का. म्हणजे ते बोलतातच, पण त्याचा अर्थ जर आपल्याला कळायला लागला ना तर खूप मजा येईल. ऐका हं कविता. चिवताई चिवताई चिव चिव म्हणजे काय. मी त्यांना विचारतो, काय रे बोलता तुम्ही. चिवताई चिवताई चिव चिव म्हणजे काय. कावळे दादा कावळे दादा, काव काव म्हणजे काय. कावळे दादा काव काव म्हणजे काय. मनी मावशी म्याव म्याव म्हणजे काय. म्याव म्याव म्हणजे काय. भुबुरे भू भू म्हणजे काय. भू भू म्हणजे काय. तुमचं सारं बोलणं हवं मला कळायला. तुमचं सारं बोलणं हवं मला कळायला. किती मजा येईल मग तुमच्याशी खेळायला. किती मजा येईल मग तुमच्याशी खेळायला. त्यांचं बोलणं ऐकायला मिळालं तर किती मजा येईल नाही. छान खेळता येईल आपल्याला. आता दुसरी कविता ऐका. आई म्हणते, काय म्हणते बघा. तुम्हालाही हाच अनुभव आला असेल. ऐका. दूध पिऊन संपल्यावर आई म्हणते, शहाणा माझा बाब्या. दूध पिऊन संपवलं की काय म्हणते, शहाणा माझा बाब्या. पण आईने दुधाकडे लक्ष ठेवायला लागल्यावर दूध ओतू जाते तेव्हा तीच म्हणते, नुसतं आहे ठोंब्या. दूध ओतू जाते तेव्हा ती म्हणते, नुसतं आहे ठोंब्या. शाळेतून आल्यावर आई म्हणते, ये रे माझ्या कोकरा. शाळेतून आल्यावर आई म्हणते, ये रे माझ्या कोकरा. खाऊसाठी हट्ट करता तीच म्हणते, आहे नुसता बकरा. आहे नुसता बकरा. अभ्यास केल्यावर आई म्हणते, हुशार माझं लेकरू. अभ्यास केल्यावर आई कौतुक करते ना. अभ्यास केल्यावर आई म्हणते, हुशार माझं लेकरू. पण खेळायला निघताना तीच म्हणते, खेळायला निघताना तीच म्हणते, भांडण नको उकरू. भांडण नको उकरू. भांडण नको उकरू. तर मुलांनो, आवडल्या या दोन छान कविता. खास तुमच्यासाठी इटुकल्या पिटुकल्या. तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की इतर मुलांना सांगा की ऐल पैलवरती अशा मुलांच्या कविता येत असतात. बालदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असेच कायम लहान राहा, आनंदी राहा, हसत राहा. नमस्कार.